कोर्टासमोर भावना हरल्या। एका हत्तीनीने मंदिराचा अंगण सोडताना डोळ्यात अश्रू साठवले आणि संपूर्ण गाव गप्प झालं। हो, ही गोष्ट आहे कोल्हापूरच्या महादेवी हत्तीनीची, जिला 40 वर्षांच्या सेवेनंतर अखेर गुजरातच्या अंबानीच्या वंतारा प्रकल्पात पाठवण्यात आलं। पण ही फक्त एक ट्रान्सफर नाही, ही भावना, इतिहास, परंपरा आणि कोर्टाच्या आदेशामधील एक धगधगती लढाई होती। आज आपण अशी कहाणी ऐकणार आहोत जी एका प्राण्याची नसून एका कुटुंबाचा भाग बनलेल्या हत्तीनीची आहे। शिरोळ तालुक्यातील नांदणी गाव इथे आहे स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ। शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेला जैन मठ। इथे गेली तब्बल 40 वर्ष एक हत्तीनी राहत होती। नाव तिचं महादेवी उर्फ माधुरी। ही हत्तीनी मंदिरात देवासारखी पूजली जायची। पुजारी, भक्त, गावकरी सगळ्यांनी तिला आपलंच मानलं। कोणाचं लग्न असो, कोणाची पूजा असेल किंवा कोणताही उत्सव, महादेवी हजर राहायची। मठाचे स्वामीजी स्वस्ती श्री जिनसेन महाराज त्यांनी तिला मुलीप्रमाणे वाढवलं। तिला खाऊ घातलं, काळजी घेतली आणि ती हत्तीनी त्यांचं घर होऊन गेली। पण मग सगळं बिघडलं एका निर्णयामुळे। अंबानीच्या वंतारा प्रकल्पानं जो गुजरात मध्ये आहे आणि जिथे हत्तीचं संवर्धन केलं जातं, त्यांनी या हत्तीनीच्या मठात राहण्यावर आक्षेप घेतला। त्यांनी पेटा, पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स यांच्या सोबत मिळून कोर्टात दावा दाखल केला की महादेवीला योग्य वनजीवन परवानगी न घेता मठात ठेवण्यात आलं। तिला मिरवणुकीसाठी बाहेर नेलं जातं आणि हे कायदेशीर नाही। मठाने याला विरोध केला। त्यांनी सांगितलं की ही हत्तीनी आमची आहे, ती फक्त प्राणी नाही तर इथल्या परंपरेचा भाग आहे। पण कायदा भावना बघत नाही, तो बघतो कागद, नियम आणि लॉजिक। मुद्दा गेला मुंबई उच्च न्यायालयात आणि कोर्टाने आदेश दिला महादेवीला गुजरातच्या वंतारामध्ये हलवा। मठाने सुप्रीम कोर्टात दाद मागितली। गावातील मुलींनी मूक मोर्चा काढला। सोशल मीडियावर लोक भावनिक झाले। पण 28 जुलै 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने देखील मठाची याचिका फेटाळली आणि मग तो दिवस उजाडला, महादेवी हत्तीनीला मठातून वंतारामध्ये हलवण्याचा दिवस। गावातील लोक रडत उभे होते। पुजाऱ्यांचे अश्रू थांबत नव्हते। स्वामीजी शांत उभे, पण डोळ्यातून भावना सांडत होत्या। आणि आश्चर्य म्हणजे महादेवी हत्तीनीच्या डोळ्यातही पाणी आलं होतं। हो, हत्तीही रडतो। आपलं घर, आपले लोक, आपली जागा सोडणं त्यालाही कळतं आणि यावेळी महादेवीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते। 29 जुलैची ती रात्र नांदणी गावात जणू वेळच थांबली होती। एकीकडे शांतता होती, पण वेदनेची शांतता होती आणि दुसरीकडे गावकऱ्यांच्या मनात उसळणारी असहाय्यता, जी शेवटी संतापात बदलली। महादेवीच्या स्थलांतराच्या वेळी गावात मोठी गर्दी जमली। काही जणांनी रस्त्यावर दगडफेक केली, वाहनं फोडली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली। पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि किमान 10 अधिकारी जखमी झाले। या प्रकरणात 80हून अधिक लोकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले। पण त्यानंतर 31 जुलैला गावाने आपला रस्ता बदलला। यावेळी नाही रस्त्यावर दगड तर हातात बॅनर, नाही राग पण संयम आणि शांतीचा आवाज। शांती मोर्चे निघाले आणि मग एक आगळी चळवळ सुरू झाली। जिओ सेवेचा बहिष्कार। महादेवीला हिरवणाऱ्यांना आमचा डेटा नको, असं जणू संपूर्ण कोल्हापूर म्हणू लागलं। फक्त 4 दिवसात 1.5 लाखाहून अधिक जिओ युजर्स स्पॉट आउट केले। पण ही लढाई इथेच थांबली नाही। 1.5 लाख स्वाक्षऱ्या गोळा झाल्या, मंदिरात विशेष पूजन झालं आणि शेवटी त्या स्वाक्षऱ्या राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्यात गेल्या। 2 लाखाहून अधिक लोकांनी एकच आवाज दिला, महादेवीला परत आणा। आता राज्य सरकार देखील या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहत आहे आणि सुप्रीम कोर्टाकडून परवानगी घेण्यासाठी प्रस्ताव तयार केले जात आहे। म्हणजेच ही लढाई अजून संपलेली नाही, ही गोष्ट अजून पूर्ण व्हायची आहे। महादेवी फक्त एक प्राणी नाही, ती एक श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेसाठी आजही हजारो लोक उभे आहेत। आणि यावेळी एक सकारात्मक पाऊलही पुढे आलं। 6 ऑगस्ट 2025 वंताराने स्पष्ट केलं की हा निर्णय त्यांचा नव्हता। ते फक्त न्यायालयाच्या आदेशानुसार महादेवीची काळजी घेत आहेत। ते स्वतःही तिच्या परतीसाठी तयार आहेत आणि कोल्हापुरातच महादेवीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं रिहॅबिलिटेशन सेंटर उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे। या सगळ्यात आपण एकत्र, शांतपणे आणि आपुलकीने मार्ग काढूया, असा त्यांचा नम्र संदेश आहे। तुम्हाला काय वाटतं, महादेवी हत्तीनीसाठी मठ योग्य होतं की वंतारा? आम्हाला तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।